झी 24 तास एक पाऊल पुढे। येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तचा आज वाढदिवस आहे, मात्र त्याचे नातेवाईक त्याला वाढदिवशी भेटू शकणार नाहीत। येरवडा कारागृहाच्या नियमानुसार महिन्यातून एकदाच भेटण्याची मुभा आहे, मात्र संजयची पत्नी मान्यता संजयला या महिन्यात भेटली आहे, त्यामुळे संजयला त्याच्या नातेवाईकांना भेटता येणार नाही। आपण बघतोय संजय दत्त येरवडा कारागृहात आहे आणि ज्यातही एक कोटा असतो कैद्यांना भेटण्याचा, तर जे नातेवाईक किंवा जे लोक महिनाभरात भेटू शकतात तो कोटा पूर्ण झालेला आहे। खरं तर आज संजय दत्तचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपण बघतोय की वाढदिवशी कोणाला तो भेटू शकतो की नाही असाच एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहे। अरुण, आपल्याला माहिती आहे की मान्यता देखील या महिन्यातच भेटून गेलेली आहे, नातेवाईक त्याला वाढदिवशी भेटू शकणार नाही असंच काहीसं चित्र आहे आता? अगदी खरं आहे। म्हणजे खरं तर त्या नातेवाईकांना भेटता येत असतं, महिन्यातून एकदा नातेवाईकांची भेट कायदेशीर होऊ शकते, मात्र मान्यता जी आहे संजय दत्तची बायको ती या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात संजय दत्तला भेटून गेली, त्यामुळे आज त्याचे नातेवाईक या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली, किंबहुना तशा पद्धतीने नाव जरी नोंदवलं तरी त्यांना त्या ठिकाणी संजय दत्तला भेटण्यास परवानगी देण्यात येणार नाही असं स्पष्टपणे जेल प्रशासनाने या ठिकाणी म्हटलंय। आणि त्यामुळे संजय दत्तचा आजचा वाढदिवस हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत जे त्याच्या आत जेलमधले त्यांच्यासोबतच साजरा करावा लागणार आहे। अर्थात त्या ठिकाणी त्याला एकांतवासच भोगावा लागतोय, कारण सुरक्षेच्या कारणावरून संजय दत्तला त्या ठिकाणी एकटे ठेवण्यात आलेलं आहे, त्याला समूहामध्ये जाता येत नाही। त्यामुळे फार तर संजय दत्त काय करू शकतो, तर तो केवळ तिथल्या कॅन्टीनमधनं केक विकत घेऊन स्वतःच्या कमाईतनं त्याचे जे काही पैसे त्यांनी कमावलेले आहेत त्यातनं केक विकत घेऊन स्वतः खाऊ शकतो आणि इतरांना खायला देऊ शकतो। या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आज काहीही होऊ शकत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।